स्टुडंट्स, इथे तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. मीन्स इथे तुम्हाला काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत आणि यांना आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. तर बघा, फर्स्ट एक्सप्रेशन आहे a स्क्वेअर b मायनस ab. आता यासारख्या काही एक्सप्रेशन्सला याआधी सुद्धा आपण फॅक्टराइज केलेला आहे, पण त्यावेळेस आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला होता एक्सप्रेशनला फॅक्टराइज करण्यासाठी. पण आता इथे बघा, सेकंड टर्म मध्ये कुठेही स्क्वेअर नाही आहे, तसेच फर्स्ट टर्म मध्ये सुद्धा फक्त a ला स्क्वेअर आहे, b ला नाही आहे. सो इथे आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा फॉर्म्युला तर यूज नाही करू शकत. मग आता आपण काय करणार, या एक्सप्रेशनला फॅक्टराइज करण्यासाठी आधी यांना मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहूया. सो फर्स्ट टर्म आहे a स्क्वेअर b, म्हणजे त्याचा मल्टिप्लिकेशनचा फॉर्म असणार आहे a स्क्वेअर म्हणजे a मल्टिप्लाय बाय a देन b. सो मल्टिप्लाय बाय b, त्यानंतर मायनस ab म्हणजेच काय a मल्टिप्लाय बाय b. आता मग आपल्याला एक्सप्रेशनला फॅक्टराइज करायचं आहे. सो आता आपण काय करू शकतो, a मल्टिप्लाय बाय b आणि इथे सुद्धा a मल्टिप्लाय बाय b. सो इथे काही टर्म्सला आपण कॉमन काढू शकतो, जसे की हा a कॉमन आहे, तसेच b कॉमन आहे. सो या टर्म्सला आपण बाहेर काढू शकतो. आता a मल्टिप्लाय बाय b आणि a मल्टिप्लाय बाय कॉमन आहे, म्हणजेच काय a मल्टिप्लाय बाय b असणार ब्रॅकेटच्या बाहेर. आता ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक आहे, फर्स्ट टर्म मध्ये a आणि सेकंड टर्म मध्ये काहीच नाही आहे, बिकॉज a b आपण दोन्ही सुद्धा कॉमन काढलेले आहे. सो इथे काहीच नाही, म्हणजेच काय 1 घेणार. तर a मल्टिप्लाय बाय b दॅट इज ab आणि ब्रॅकेट मध्ये काय आहे a मायनस 1. तर स्टुडंट्स असेल आपल्या एक्सप्रेशनचं एक्सपान्शन दॅट इज ab मल्टिप्लाय बाय a मायनस 1. सो इथे आपण लिहूया देअरफॉर एक्सप्रेशन दिलेलं तर आपल्याला a स्क्वेअर b मायनस ab इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला एक्सपान्शन ab अंडर ब्रॅकेट a मायनस 1. देन नेक्स्ट एक्सप्रेशन. तर बघा, नेक्स्ट एक्सप्रेशन आहे 1/2 y स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअर. तर बघा, इथे सुद्धा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा आपण फॉर्म्युला यूज नाही करू शकत. तसेच आता इथे कॉमन सुद्धा काही काढू शकत नाही, बिकॉज इथे 1/2 आहे, इथे 8 आहे, देन y स्क्वेअर आणि z स्क्वेअर. सो त्यांना फॅक्टराइज करायचं आहे. सो आपण काय करूया, या 8 ला 1/2 सोबत रिप्लेस करूया. परत या 8 ला 1/2 सोबत रिप्लेस कसं करणार. सो बघा, 8 हे कशाची हाफ आहे, 16 ची. म्हणजे आता या 8 ला आपण हाफ ऑफ 16 असे लिहू शकतो. सो जी फर्स्ट टर्म आहे ती ॲज इट इज राहणार, दॅट इज 1/2 y स्क्वेअर. आणि आता इथे आपल्याला हाफ आणायची आहे, बिकॉज इथे काहीच कॉमन नाही आहे. सो या 8 ला रिप्लेस करणार आपण हाफ ऑफ 16 सोबत. हाफ ऑफ 16 म्हणजेच काय 8. त्यानंतर z स्क्वेअर ॲज इट इज. तर बघा, तिथे हाफ ऑफ y स्क्वेअर आणि हाफ ऑफ 16 z स्क्वेअर. म्हणजे आपण या 1/2 आणि या 1/2 ला कॉमन काढू शकतो. सो 1/2 जर आपण कॉमन काढला मीन्स ब्रॅकेटच्या बाहेर लिहिणार त्याला, देन ब्रॅकेट मध्ये काय राहणार y स्क्वेअर आणि 16 z स्क्वेअर. सो मायनस 16 z स्क्वेअर. आता बघा 16 z स्क्वेअर, तर 16 हा 4 चा स्क्वेअर आहे. सो या 16 लाच आपण 4 स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो. सो 1/2 अंडर ब्रॅकेट y स्क्वेअर मायनस 4 16 म्हणजेच काय 4 चा स्क्वेअर आणि z स्क्वेअर. आता 4 स्क्वेअर z स्क्वेअर म्हणजेच 4 आणि z चा ब्रॅकेट स्क्वेअर असं सुद्धा आपण याला लिहू शकतो. सो 1/2 आधी ॲज इट इज. त्यानंतर y स्क्वेअर, देन काय आहे मायनस 4 चा आणि z चा स्क्वेअर म्हणजेच काय 4z ब्रॅकेट स्क्वेअर. तर स्टुडंट्स बघा, आता आपल्याला ब्रॅकेट मध्ये काय मिळालेलं आहे, दोन टर्म्स आहे, मधात मायनस साइन आणि दोन्हीचा सुद्धा स्क्वेअर आहे. सो इथे आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करू शकतो या ब्रॅकेटला सिम्प्लिफाय करण्यासाठी. तर आपला फॉर्म्युला काय आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b मल्टिप्लाय बाय a मायनस b. हा आपला एक्सपान्शनचा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आपण या ब्रॅकेटला एक्सपांड करण्यासाठी यूज करू शकतो. तर इथे a असणार आहे फर्स्ट टर्म दॅट इज y आणि जी b आहे ती असणार आहे 4z. आता आपण या व्हॅल्यूज पुट करूया या फॉर्म्युल्यामध्ये. सो 1/2 ब्रॅकेटच्या बाहेर आधी ॲज इट इज. त्यानंतर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या फॉर्म्युला इथे आपल्याला यूज करायचा आहे. सो a आहे y म्हणजेच काय a प्लस b. सो y प्लस 4z. त्यानंतर a मायनस b मीन्स y मायनस 4z.
तर स्टुडंट्स आता हे झालं आपलं फायनल एक्सपान्शन आणि एक्सपान्शन कशाचं आहे हाफ ऑफ वाय स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअरचं. मी सीधे आपण लिहिणार हाफ ऑफ वाय स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअर इज इक्वल दॅट इज 1/2 y plus 4z मल्टिप्लाय बाय y मायनस 4z. तर स्टुडंट्स आता यासोबत आपलं एक्सप्रेशन कंप्लीट झालं. जे नेक्स्ट एक्सप्रेशन आहे 4x² मायनस 6x². तर बघा इथे सुद्धा काही कॉमन आहे का फक्त x² आहे. सो आधी आपण काय करूया या एक्सप्रेशन प्रमाणे याला सिम्प्लिफाय करूया. म्हणजे आधी याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहूया. तर 4चा जो मल्टिप्लिकेशन फॉर्म आहे याला 4ला जर आपण फॅक्टराइज केलं तर त्याची फॅक्टर्स येतात 2 मल्टिप्लाय बाय 2. सो 4 साठी लिहिणार 2 मल्टिप्लाय बाय 2. देन x² म्हणजेच x मल्टिप्लाय बाय x. देन अगेन मल्टिप्लाय बाय y. त्यानंतर मायनस आता 6 चे प्राइम फॅक्टर्स दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय 3. त्यानंतर आहे x² मीन्स x मल्टिप्लाय बाय x. तर बघा इथे सुद्धा काही टर्म्स कॉमन निघतात दॅट इज 2 कॉमन आहे. तसेच x आणि हा x कॉमन आहे आणि परत x हे कॉमन आहे. याशिवाय दुसरं काही कॉमन आहे का नाही. मग इथे कॉमन टर्म्स 3 आहे दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय x. तर इथे लिहूया 2 मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय x म्हणजेच x². आता ब्रॅकेट मध्ये काय राहणार 2 मल्टिप्लाय बाय y फर्स्ट टर्म मध्ये 2 मल्टिप्लाय बाय y मीन्स 2y. देन मायनस नेक्स्ट टर्म मध्ये काय फक्त 3 आहे बाकी सर्व आपण बाहेर काढलेल्या ब्रॅकेटच्या. सो -3. आता बघा अजून याला पुढे सिम्प्लिफाय नाही करू शकत त्यामुळे आपलं जे फायनल एक्सपान्शन आहे ते असणार आहे 2x² अंडर ब्रॅकेट 2y मायनस 3. सो इथे लिहूया देअरफॉर एक्सप्रेशन होतं आपलं 4x² मायनस 6x² इज इक्वल टू दॅट इज 2x² मल्टिप्लाय बाय 2y मायनस 3. आता बघा लास्ट एक्सप्रेशन आहे तुम्हाला दिलेलं 2x² मायनस 8y². तर बघा इथे सुद्धा काही कॉमन टर्म निघत नाही आहे. सो आधी यांना मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिणार. सो 2x² म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय x. त्यानंतर मायनस आता 8 चे प्राइम फॅक्टर्स दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. हे काय 8 चे प्राइम फॅक्टर्स आहेत बिकॉज 2 मल्टिप्लाय बाय 2 4 आणि 4 मल्टिप्लाय बाय 2 8. त्यानंतर y² मीन्स y मल्टिप्लाय बाय y. तर बघा 2 आणि 2 ह्या दोनच टर्म फक्त कॉमन आहेत 2 आणि 2 दुसरं काही कॉमन आहे का नाही. म्हणजेच आता इथे नेक्स्ट स्टेप मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर येणार 2. त्यानंतर फर्स्ट टर्म मध्ये काय शिल्लक आहे आता x मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय x म्हणजेच x². त्यानंतर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2 4 आणि y मल्टिप्लाय बाय y² आता बघा आपण काय करणार या 2 ला आधी खाली ॲज इट इज देऊन घेऊया. आता बघा 4y² म्हणजेच आता 4 काय स्क्वेअर आहे. सो या 4 लाच आपण 2² असं सुद्धा लिहू शकतो. सो जी फर्स्ट टर्म आहे ती ॲज इट इज दॅट इज x² मायनस 2 ला लिहिणार 2² y². 4चं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केले 2² मध्ये. आता परत बघा या 2चा स्क्वेअर आणि yचा स्क्वेअर म्हणजेच 2 आणि yचा होल स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. सो 2x² मायनस 2चा आणि yचा स्क्वेअर म्हणजेच काय 2y ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा इथे आपण या एक्सप्रेशन प्रमाणे याला सॉल्व्ह करू शकतो. इथे सुद्धा आपण काय केलं होतं a² मायनस b² चा फॉर्म्युला यूज केला होता. सो इथे सुद्धा आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. सो आपला फॉर्म्युला आहे a² मायनस b² इज इक्वल टू a प्लस b आणि a मायनस b. सो a ची जी व्हॅल्यू आहे ती असेल x. सो या फॉर्म्युलेमध्ये आपण या व्हॅल्यूज पुट करू शकतो. सो ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे 2. देन आता या जागी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा दॅट इज a प्लस बी a मायनस बी. तर a ची व्हॅल्यू आहे x म्हणजेच x प्लस b ची व्हॅल्यू आहे 2y. देन परत a मायनस बी म्हणजेच x मायनस 2y.
तर स्टुडंट्स आता असेल आपलं फायनल एक्सपान्शन. सो इथे आपण लिहू शकतो देअरफॉर एक्सप्रेशन दॅट इज 2x² मायनस 8y इज इक्वल टू काय मिळालेलं आपल्याला एक्सपान्शन 2 मल्टिप्लाय बाय x प्लस 2y देन x मायनस 2y. तर स्टुडंट्स आता यासोबतच आपला प्रॅक्टिस सेट कम्प्लीट झाला.